बघा आपण धडा शिकलो. धडा म्हणजे पाठ. पाठाला धडा हे नाव आहे की त्यातून आपण काहीतरी शिकलं पाहिजे. म्हणजेच धडा घेतला म्हणायचं, बोध घेतला. तो धडा का दिला आपल्याला? त्या धड्यामधून पाठामधून काय शिकायचं आपण ते पाठ शिकवण्यामागचं उद्दिष्ट आहे. ते आपल्याला समजलं पाहिजे. हा धडा आपण शिकलो, पाठ शिकला आपण, पण त्यातून आपल्याला काय मिळालं? आपण काय घेतलं पाहिजे त्यातून? आपण धडा शिकलो, वडेश बहरला. सुरुवातीला आपण बघितलं गाव आहे. गावाचं नाव काय आहे? चिंचपूर. तिथं त्या गावाच्या कडेला ओढा आहे. ओढ्याच्या काठाला वडाचं झाड आहे. ते वडाचं झाड कसं आहे? उंच उंच, जणू काय आभाळाला टेकायला लागलंय. ते नुसतं उंच आहे का? नाही, तर त्याच्या फांद्या अशा लांब लांब पसरलेल्या आहेत. त्या वडाच्या झाडावर कोण कोण राहतंय? खारुताई, चिमणी, कावळा, पोपट, राहू, मैना, बरोबर असे वेगवेगळे पक्षी राहत आहेत. त्यांची पिल्लं राहत आहेत. कावळ्याचं पिल्लू आहे, त्याचं नाव ठेवलंय कानू. चिमणीचं पिल्लू आहे, त्याचं नाव ठेवलंय चिनू. पोपटाचं नाव पिल्लू आहे, त्याचं नाव ठेवलंय पिनू. मग ही पिल्लं पाखरांची काय करायची? झाडावर बसायची, फांद्यावर डुलायची, पारंब्याचा झोका खेळायची. पारंब्याचा झोका खेळायची, फांदीवर बसायची, उड्या मारायची, फिरायची, गप्पा मारायची, गाणी म्हणायची, बरोबर लपाछपी खेळायची, वेगवेगळे खेळ खेळायची, गाणी पण म्हणायची. ही पाखरं गाणी म्हणायची. आणि या पाखरांचा जो आवाज आहे त्याला आपण किलबिल म्हणतो. किलबिलाट, पाखरांचा किलबिलाट. आणि मग हे सगळं वडाला समजायचं बरं का. त्या वडाचं झाड जे आहे त्याचं नाव काय ठेवलंय? वडेश. आणि त्या वडेशला हे सगळं समजायचं. पाखरं काय बोलतायत, कोणती गाणं म्हणतायत, काय काय गप्पा मारतायत, कारण ते रोज एका ठिकाणी होते. पण दुपारच्याला काय व्हायचं? वडे झोपायचं. नेमकं त्यावेळेस ही पाखराची पिल्लं काय करायची? दंगा मस्ती, गडबड गोंधळ करायची, किलबिलाट करायची. त्यामुळं काय व्हायचं? वडाची झोप मोडायची. मोडायची म्हणजे काय? मोडून द्यायची. तो झोपेतनं जागा व्हायचा, त्याला राग यायचा. रोजच आहे, मी झोपतोय, ही पिल्लं येतात, गप्पा गोष्टी, किलबिलाट, गाणी, दंगा मस्ती, खेळ, आणि माझी काय झोप पूर्ण होत नाही. त्यामुळं वडेश रागवायचा पिलांना, म्हणायचा जा दूर दूर. मग ही पिल्लं काय करायची? वडेश्वर रागाला जायची आणि त्यांच्या आई बाबांना नाव सांगायची. कोणाचं नाव सांगायची? वडेचं. काय नाव सांगायची? की वडेचं नाव सांगायची. म्हणायची वडेश आमच्यावर रागावते. मग पाखरांचा आई बाबा सुद्धा सारखं ऐकून ऐकून वैतागले. त्यांना सुद्धा वडेचा राग आला. आणि वडेचा राग आला आणि मग पाखरांनी काय केलं? वड्याजवळ यायचं बंद करून टाकलं. ती पाखरं दूर निघून गेली. आता मात्र वडेशला काय झालं? एकटं एकटं वाटायला लागलं. त्याला तर मी रोज दंगा मस्ती, गडबड गोंधळ, बडबड, किलबिलाट, गाणी, खेळ चाललेलं असायचं. आणि आता कोणीच नाही. त्याला एक एकटं वाटायला लागलं, करमेना. मग थोड्या दिवसानं काय झालं? वडेशच्या अंगावर बारीक कोंब आले, तांबूस रंगाचे. तांबूस रंगाचे कोवळे कोंब आले. त्या कोंबाला पोपटी रंगाची पानं फुटली. त्या पोपटी रंगाची पानं परत हिरवीगार झाली. पुन्हा काय झालं? त्या वड्याच्या अंगावर छोटी छोटी काय झाली? फळं यायला लागली. फळं काय झाली? मोठी झाली.
आणि फळं कोणत्या रंगाची होती? लाल चुटूक. बरोबर. फळं आली आणि ती फळं पाखरांना दिसायला लागली. पाखरं तिथून जायची, तिथनं वडेशला इशारा करायची. वडेशलाही वाटत होतं पाखरांनी माझ्याकडे यावं, पाखरांनाही वाटत होतं चला वडेशकडे जावं. दोघांचाही राग संपलेला होता. मग वडेशनं त्यांना हाका मारल्या, या फळे खा. मग पाखरं आली, फळं खायला लागली. पुन्हा पूर्वीसारखा किलबिलाट, पुन्हा पूर्वीसारखे खेळ, पुन्हा पूर्वीसारख्या गप्पा. सगळेजण मग आनंदानं राहू लागले. हा असा धडा आपण शिकलो. आणि जो आपण धडा वाचलेला आहे तो धडा आपण वाचून न बघता अशा पद्धतीनं सांगायला पाहिजे. तिथं लिहिलेलं आहे असं सांगावं असं नसतं, आपण आपल्या भाषेत सांगायचं. बरोबर. आणि एवढं झाल्यावर आपल्याला काही तिथं प्रश्न दिलेले असतात, ते प्रश्न आपण सोडवले पाहिजे. त्याला वर्ग कार्य म्हणजे वर्गात करायचं कार्य. कार्य म्हणजे काम, आपल्या वर्गात करायचं काम, त्याला वर्ग कार्य म्हटलंय. आणि खाली वेगवेगळे प्रश्न दिलेले आहेत. त्यातला प्रश्न आपण बघूया आता. पहिला प्रश्न आहे, काय लिहिलंय? मोठ्याने वाचा. कोण ते लिही. कोण. इथं प्रश्न विचारणारा शब्द आहे कोण. प्रश्न कोणी विचारला? कोण. कोण या शब्दाने आपल्याला प्रश्न विचारला. कोण. उदाहरणार्थ, वर्गात बडबड करणारा कोण. रोज शाळेत लवकर येणारा कोण. रोज शाळेत न येणारा कोण. सारखा भांडण दंगा मस्ती करणारा कोण. बरोबर. दररोज व्यायाम करणारा कोण. कोण म्हणजे आईस्क्रीमचा कोण नाही. कोण. हा, कोण ते लिही. आणि त्यातला छोटा प्रश्न आहे अ. काय लिहिलेला आहे प्रश्न? लपाछपी खेळणारी. लपाछपी खेळणारी. आणि मुख्य प्रश्न काय आहे? कोण. मग लपाछपी खेळणारी कोण. कोण खेळत होतं लपाछपी? कशाची? हा, मग उत्तर काय लिहायला लागेल आपल्याला? पाखरांची पिले. लपाछपी खेळणारी कोण आहेत? पाखरांची पिले. पिले. आणि जर तुम्हाला त्यांची नावं लिहायची असेल तरी तुम्ही लिहू शकता. पण पाखरांची पिले म्हटलं की त्यात कानू आला, चिनू आला, पिनू आला. पाखरांची पिले. जशी तुमची आहे, तुम्ही आईची बाळ, तसही पाखरांची पिले. मग आपल्या लक्षात आलं का? प्रश्न आहे कोण ते सी. कोण. आणि त्यातला प्रश्न आहे लपाछपी खेळणारी. आणि मुख्य प्रश्न आहे कोण. मग लपाछपी खेळणारी कोण? पाखरांची पिले. पुढचा प्रश्न विचारला, पाखरांची भाषा समजणारा वडेश. व्हेरी गुड. मग नीट लिहायचं वडेश. वडेश. लक्षात आलं का? अक्षर नेहमी लिहिताना सुंदर काढायचं. आपण जसं सुंदर तसं आपलं अक्षर सुंदर पाहिजे. आता पुढचा मुख्य प्रश्न आहे का. का. का ते सांग. का. समजा तू काल का आली नाही म्हणजे का उत्तर द्यावं लागेल आपल्याला. का म्हणजे कारण असतं. तो आहे त्यातला वडेश वैतागून जायचा. कारण. हा, मग मला सांगा वडेश वैतागून जायचा का. त्याचं कारण आहे. वडेश वैतागून
पाखरांची पिले, पाखरांची पिले, दंगा मस्ती, दंगा मस्ती करायची. आणि दंगा मस्ती केल्यामुळं काय व्हायचं? वडेची झोप मोडायची, हे कारण आहे. वडेची झोप मोडायची, हे बघा, वडेची झोप झोप मोडायची. मग इथं बघा नी, का ते सांगा म्हटलंय. का म्हणजे तिथं कारण असलं पाहिजे. वडेश वैतागून जायचा, कारण काय आहे? पाखरांची पिले, दंगा मस्ती करायची, वडेची झोप मोडायची, त्यामुळेच वडेश रागवायचा. दुसरा आहे प्रश्न, पाखरे दूर निघून गेली, कारण पाखरे दूर निघून गेली, मग कारण मग त्याचं उत्तर काय लिहायला लागेल? वडेश पाखरांवर रागावला. मग इथं लिहायचं वडेश पाखरांवर रागवला. बरोबर, त्यामुळेच पाखरं दूर निघून गेली. मग अशाच पद्धतीनं खाली प्रश्न आहेत, ते प्रश्न आपल्याला आधी समजले पाहिजे आणि मग त्याचं उत्तर त्या ओळीला लिहिलं पाहिजे. जर त्या ओळीला उत्तर लिहायला जागा कमी पडली, पेन्सिलनं खाली फिक्की रेघ ओढायची, म्हणजे जास्त गडद रेघ नाही ओढायची, आणि त्या रेघेला आपण लिहायचं. आणि अशा पद्धतीनं आपलं वर्ग कार्य पूर्ण झालं पाहिजे, स्वाध्याय पूर्ण झाला पाहिजे, प्रश्नांची उत्तरं लिहिली आपण पाहिजे. हे कसं लिहायचं लक्षात आलं का? अक्षर कसं काढायचं? सुंदर. अशाच पद्धतीनं तो राहिलेला स्वाध्याय तुम्ही पूर्ण केला पाहिजे. पण एक लक्षात घ्यायचं, ज्याचं वर्गात शिकवण्याकडे लक्ष आहे, ज्याला प्रश्न पडतात, ते प्रश्न तो शिक्षकांना विचारतो, मित्राला, मैत्रिणीला, आई बाबांना विचारतो, त्याची उत्तरं माहीत करून घेतो, घरी गेल्यानंतर सांगितलेला अभ्यास पूर्ण करतो, त्याला अभ्यासात अडचण येत नाही, तो मागे पडत नाही. पण काहीच न करता आपल्याला सगळं येईल का? आणि कधीही उत्तरे लिहायच्या आधी, स्वाध्याय लिहिण्याच्या आधी, वर्ग कार्य लिहिण्याच्या आधी कविता असेल कविता वाचा, धडा पाठ असेल तर एकदा दोनदा वाचा, म्हणजे प्रश्नाचं उत्तर काय आहे, कोठे आहे, कसं लिहायला पाहिजे हे आपल्याला समजतं. लक्षात आलं?